नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, 13 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे। तर हे 13 जिल्हे कोणते आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, हे 13 जिल्हे कोणते आहेत हे जाणून घेण्यापूर्वी शासनाने मागे जो GR निर्गमित केला होता तो काय आहे पहा। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 व रब्बी 2022-23 मधील 80 ते 110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110% पेक्षा जास्तीचा नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला 231 कोटी 28 लाख इतकी रक्कम वितरित करण्यास 1 मार्च 2024 रोजी मंजुरी दिली होती। तसेच इथे बघा, सदरची रक्कम खरीप 2022 व रब्बी हंगाम 2022-23 करिता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरिता अनुज्ञेय असणार नाही। आता मित्रांनो, कोणकोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे ते पाहूया। बघा, बुलढाणा, जालना, बीड, यवतमाळ, नाशिक, नांदेड, परभणी, लातूर, वाशिम, अकोला, कोल्हापूर, औरंगाबाद आणि जळगाव। तर अशा प्रकारे मित्रांनो, या 13 जिल्ह्यात आजपासून पीक विमा वाटप सुरू झालं आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।